नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. ज्या हुपरीत नगर परिषदेसाठी लढा दिला तिथेच विकासासाठी उपोषणाची वेळ, नागरिकांमध्ये तीव्र संताप. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेने मर्जीतील मोठ्या ठेकेदाराला कंत्राट देण्यासाठी तत्कालीन सत्ताधारी आणि प्रशासनाने संगनमताने आणलेले हुपरी नगर परिषदेचे विकास कामांचे क्लबिंग ई टेंडर अखेर रद्द करण्यात आले आहे. या टेंडर प्रक्रियेत बाहेरील मोठ्या ठेकेदारांचं चांगभलं करण्यासाठी जाचक अटी घालण्यात आल्याचा आरोप करत दौलतराव पाटील, अजित सुतार, सुभाष कागले, अशोक खाडे आणि रफिक मुल्ला यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यासह लेखी तक्रार दाखल केली होती. लोकप्रतिनिधी आमदार अशोकराव माने यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून टेंडरमधील चुकीच्या आणि जाचक अटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. 3 दिवसांचे अर्धनग्न आमरण उपोषण या अन्यायाविरुद्ध अखिल भारत हिंदू महासभा पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रमेश भोरे व हुपरी शहराध्यक्ष संजय पाटील यांनी नगर परिषदेसमोर अर्धनग्न आमरण उपोषण सुरू केले होते. धक्कादायक बाब म्हणजे आंदोलन सुरू असतानाही संवेदनशून्य मुख्याधिकारी उपोषणस्थळी फिरकलेच नाहीत. अखेर 3 दिवस चाललेल्या या आंदोलनानंतर हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी मध्यस्थी केली. प्रशासनावरील वाढता दबाव आणि जनक्षोभ लक्षात घेता हे क्लबिंग ई टेंडर रद्द करण्यात येत असल्याचे घोषित करण्यात आले, ज्यानंतर उपोषण सोडण्यात आले. हुपरीमधील स्थानिक जनतेच्या मोठ्या लोकलढ्यातून नगर परिषदेची स्थापना झाली आहे. गावचा विकास व्हावा हाच या मागचा एकमेव उद्देश होता. मात्र आज हुपरीच्या नागरिकांना स्वतःच्या हक्काच्या विकासासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात उपोषण करायला भाग पाडले जात असल्याने जनतेमध्ये सत्ताधारी आणि प्रशासनाविरोधात कमालीची तीव्र आणि नाराजी तसेच संताप पाहायला मिळत आहे. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.